ती आबा असताना आबांनी घोषणा केली होती, त्याच्यानंतर आबा गेले, त्याची अंमलबजावणी झाली नाही। पण ती मागणी, ज्या मागणीचा शब्द तुम्हाला आबांनी दिला होता तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची, गृहमंत्र्यांची भेट घेईन। त्या उपोषणामध्ये उतरलेल्या आहेत, ज्या मागणी घेऊन त्यांनी उपोषण केलेलं आहे, त्या मागण्या समजून घेत शासन दरबारी या मागण्या मांडण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करणार आहोत। आणि माझी एक विनंती चंद्रकांतांना असणार आहे की आम्ही सगळेजण या मागण्या शासन दरबारी मांडणार आहे। कुस्तीगीर परिषदेचे लोक आले होते, कुस्तीगीर संघाचे लोक आलेले आहेत, त्यांनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केलेला आहे। आणि आपण ज्या मागण्या घेऊन उपोषण चालू केलेलं आहे, इतक्या वरिष्ठ परिषदेनं, संघानं मध्यस्थी केलेली असताना, शासन दरबारी आपला प्रश्न जाणार असताना आपण ते उपोषण थांबवून ही विनंती करायला मी इथं खरोखर चंद्रारदादा आलेलो आहे। या जिल्ह्यानं संबंध देशामध्ये नावलौकिक कुस्ती क्षेत्रामध्ये मिळवला। त्यामध्ये आपले पैलवान मारुती माने साहेब असतील, पैलवान खेडारकर साहेब असतील, पैलवान खलसनाळे असतील, या सगळ्या लोकांनी इथली लाल माती संबंध देशामध्ये गौरवली। आणि आज अशा परिस्थितीमध्ये असताना तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी होता, असं असताना आपल्यासारख्या एका नावाजलेल्या पैलवानांना या मागण्या घेऊन कुस्ती क्षेत्राच्या वृद्धिंगत व्हावं यासाठी उपोषणाला बसणं हा काय पर्याय आम्हाला सर्वांना योग्य वाटत नाही। माझी आपल्याला विनंती आहे, माझी इथं असलेल्या सर्व तरुण सहकाऱ्यांच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे की यामधल्या ज्या मागण्या आहेत त्यातली खरं तर जी PSI ची मागणी तुम्ही इथं मांडलेली होती, ती आबा असताना आबांनी घोषणा केली होती, त्याच्यानंतर आबा गेले, त्याची अंमलबजावणी झाली नाही। पण ती मागणी, ज्या मागणीचा शब्द तुम्हाला आबांनी दिला होता तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची, गृहमंत्र्यांची भेट घेईन। आणि कुस्ती क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवणाऱ्या पैलवानांना अशा पद्धतीने नियुक्त झाल्या पाहिजेत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।